एक मुलगा एके ठिकाणी काम करायचा, नोकरी करायचा. एक दिवस त्याच्या मालकाने त्याला कामावरून काढून टाकले. उदास मनाने तो आपल्या घराकडे चालत जात होता. कारण नोकरी गेली होती, हाताला काम नव्हतं, बेरोजगार झाला होता. अचानक त्याच्या मागून त्याला एक आवाज आला, या गावात कोणी कामासाठी कामगार मिळेल का? त्याने मागे वळून बघितले. त्याला दिसलं की एक व्यक्ती, एक बाबा 3 झोळ्या आपल्या खांद्यावर टाकून त्याच्या दिशेने चालत येत होते. जवळ आल्यावर त्याने त्या बाबाला विचारले, काय काम आहे? बाबा म्हणाले, हे बघ बाळा, माझ्याकडे या 3 झोळ्या आहेत. त्याच्यातली ही खूप जास्त जड आहे. मला पलीकडच्या गावात जायचं आहे. कोणी मला मदत केली, ही झोळी उचलून माझ्यासोबत आला तर मला मदत होईल. आणि मी गावात पोहोचलो तर या कामासाठी जो मला मदत करेल त्याला मी 3 सोन्याची नाणी देईल. मुलाच्या मनात विचार आला, माझं काम आत्ताच गेलं आहे. माझ्या हातात काम नाही, नोकरी नाही. तो बाबाला म्हणाला, ठीक आहे, मी येतो तुमच्यासोबत. त्याने ती झोळी उचलली आणि तो त्या बाबांसोबत चालू लागला. अधूनमधून बाबा त्याला मागे वळून बघत होते. त्यांच्या बघण्यावरून त्याला असं वाटत होतं की बाबांना माझ्यावर संशय आहे की मी त्यांची झोळी घेऊन पळून जाईल की काय. मुलाने विचार केला, पळून जाऊन मी या झोळीचं करणार काय? त्याने बाबाला विचारले, झोळी खूप जड वाटत आहे. आहे तरी काय याच्यात? बाबा म्हणाले, याच्यात तांब्याची नाणी आहेत. मुलगा म्हणाला, बरं बरं, ठीक आहे. आणि ते दोघे पुढे चालू लागले. वाटेत नदी लागली. मुलगा नदी पार करू लागला, पण बाबा किनाऱ्यावरच थांबून राहिले. मुलाने विचारले, तुम्ही थांबलात का? चालत का नाही? बाबांनी उत्तर दिले, बाळा, माझ्याकडे अजून 2 झोळ्या आहेत, वजन आहे आणि चुकून नदीमध्ये माझा पाय घसरला तर मी नदीच्या प्रवाहात वाहून जाईल. मुलाने विचारले, मग आता काय करायचे? बाबा त्याला म्हणाले, माझ्याजवळची आणखी एक झोळी तू तुझ्याकडे घे. मी तुला आणखीन 3 सोन्याची नाणी देईल. मुलाला वाटले, ठीक आहे, हरकत नाही. मुलाने बाबाकडून दुसरी झोळी देखील घेतली. थोडं पुढं गेल्यानंतर मुलाने बाबाला विचारले, बाबा, या दुसऱ्या झोळीत काय आहे? ही देखील जड लागत आहे. बाबा म्हणाले, बाळा, यात चांदीची नाणी आहेत. मुलगा म्हणाला, बरं, हरकत नाही. पण बाबा नेहमी त्याच्याकडे बघत होते, कदाचित तो पळून जाऊ नये म्हणून. मुलाला संशय आला की बाबांच्या मनात माझ्याबद्दल संशय आहे, मी पळून तर जाणार नाही ना म्हणून. त्याने मागे वळून पाहिले आणि तो बाबाला म्हणाला, तुम्हाला मी चोर वाटत आहे का? तुम्हाला संशय आहे का की मी तुमच्या झोळ्या घेऊन पळून जाणार आहे म्हणून? तसं असेल तर तुमचा संशय दूर करा. मी कुठेही पळून जाणार नाही. मी माझ्या जीवनात इमानदारीने काम केले आहे, प्रामाणिकपणे जगलो आहे. आज देखील माझी नोकरी गेली आहे, हातात काम नाही. मालकाने मला फेरफार करायला लावला, घोटाळा करायला सांगितला, पण मी नकार दिला आणि म्हणून मला कामावरून काढून टाकले. मी तर आत्ताच माझ्या प्रामाणिकपणाच्या बदल्यात माझी नोकरी सोडून आलो आहे. आणि तुम्हाला काय वाटत आहे, मी तुमच्या झोळ्या घेऊन पळून जाईल? म्हाताऱ्या बाबाने हास्य करत त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, नाही नाही, तसं काही नाही. दोघं पुढं चालत राहिले. नदी पार झाली. शेवटी ते ठिकाण आले ज्या ठिकाणाहून बाबाला जिथं पोहोचायचं होतं ते गाव अगदी जवळ होतं. मध्ये फक्त एक डोंगर पार करायचा होता. आता बाबा त्या मुलाला म्हणाले, हे बघ बाळा, माझ्याकडे एकच झोळी शिल्लक आहे, पण तरी देखील मला असं वाटत नाही की मी ही झोळी खांद्यावर घेऊन हा डोंगर पार करू शकेल. मोठ्या मुश्किलीने मी एकटाच हा डोंगर पार करू शकेल, झोळी घेऊन पार करू शकणार नाही. तू माझी ही देखील झोळी घेऊ शकशील का? मी तुला आणखीन 3 सोन्याची नाणी देईल. आता मुलाने तिसरी झोळी देखील आपल्या खांद्यावर घेतली आणि तो डोंगर चढू लागला. त्याच्या मागे बाबा हळूहळू डोंगर चढत होते. ते त्याला म्हणत होते, तू तुझ्या गतीने चालत राहा. अगोदर पोहोचलास तरी हरकत नाही. वर पोहोचल्यानंतर तू तिथेच थांब. मी मागून हळूहळू येतोच आहे. त्याप्रमाणे मुलगा चढू लागला. अर्धा डोंगर चढल्यानंतर मुलाच्या डोक्यात वाईट विचार आला, मी जर या बाबाच्या 3ही झोळ्या घेऊन पळून गेलो तरीही हे बाबा माझं काहीच करू शकणार नाहीत. एका झोळीत तांब्याची नाणी आहेत, दुसऱ्या झोळीत चांदीची आणि तिसऱ्या झोळीत साहजिकच सोन्याची असतील, कारण ती वजनाने हलकी आहे. आता मी पळून गेलो तरीही ते मला पकडू शकणार नाहीत. आणि त्याच्या डोक्यात सतत हा विचार चालू राहिला आणि या विचारातच तो पळू लागला.
पळत पळत तो त्याच्या घरापर्यंत पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर त्याने त्या 3ही झोळ्या उघडून बघितल्या. पहिली सगळ्यात जड असलेली झोळी उघडली. त्यात तांब्याची नाणी नव्हती, फक्त दगड भरलेले होते. दुसरी झोळी उघडली. त्यात चांदीची नाणी नव्हती, दगडच भरलेले होते. आणि तिसरी झोळी देखील दगडाने भरलेली होती. तिन्ही झोळ्यांमध्ये केवळ दगड होते, फक्त कमी जास्त प्रमाणात. मुलाला राग आला. त्याने विचार केला, म्हातारा बाबा माझ्यासोबत खोटं का बोलला? या एकही झोळीमध्ये नाणी नाहीत. तिसऱ्या झोळीत दगडासोबत त्याला एक चिठ्ठी दिसली. त्यात लिहिलेलं होतं, मी या राज्याचा राजा आहे आणि मी निसंतान आहे. मला कुणीही मुलगा मुलगी नाही. मी या राज्यासाठी राजकुमार शोधत आहे, जो राज्याचा पुढील राजा असेल आणि तो इमानदार असेल, प्रामाणिक असेल. आणि आज जर तू या 3ही झोळ्या घेऊन पळून गेला नसतास तर तू आजच या राज्याचा राजा झाला असतास. मुलगा आता ओक्साबोक्शी रडू लागला. आयुष्यभर प्रामाणिकपणा केला आणि महत्त्वाच्या टप्प्यावर चोरी केली आणि या गोष्टीचा तो पश्चाताप करत राहिला. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीत ही गोष्ट होते. आपण आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करत राहतो, कुठलीही चूक करत नाही. पण कधीतरी एका टप्प्यावर एका क्षणी आपल्या मनात वाईट विचार येतात आणि आपण एखादी चूक करून बसतो. आपल्यातले वाईट विचार आपल्यावर हावी होतात, आपल्या चांगल्या विचारांना मारतात आणि वर येतात. आणि आयुष्यभर केलेली मेहनत, प्रामाणिकपणा, आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टी, सगळं काही मातीमोल होतं. जेव्हा तुमच्या मनावर वाईट विचारांचा पगडा वाढत जाईल त्यावेळेस स्वतःला एक प्रश्न विचारा की आपण आयुष्यभर प्रामाणिक का राहिलो? आणि त्याचे उत्तर तुम्हाला मिळाले की आपोआप तुमच्या मनातील वाईट विचार बाजूला होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.